हायस्कूलला वगैरे. आणि ठीक आहे, काही हरकत नाही सर. आपण जेवढं पण झालंय त्याच्यावरती जस्ट मला थोडंसं मध्ये मध्ये बोलायचं आहे. एकदम रेग्युलर नव्हता. मध्ये मध्ये ते कधी कधी रेकॉर्डिंग केलेले, कधी लाईव्ह नेटच्या प्रॉब्लेममुळे वगैरे मध्ये मध्ये झाले. अच्छा अच्छा, ठीक आहे सर, काही हरकत नाहीये. हा सर मला सांगा, मुलांना तुम्ही कशावरती दाखवलेत, जेवढे पण दाखवलेत क्लासेस मोबाईलवरच शाळेमध्ये? मॅडम, मोबाईलवरच सर जेवढे पण दाखवलं ना. मोबाईलवरती मग मोठी स्क्रीन नाहीये तुमच्या शाळेमध्ये? ते कसं आहे तुमचं, जे आपण तुम्ही जेव्हा चालू असतात ना, लाईव्ह मध्ये असताना मोबाईलमध्ये जेव्हा दाखवत होतो आपण, तर मग त्याच्यामध्ये काही ऍड करायचो आम्ही ब्लॅकबोर्डवरती. त्याला थोडा अजून थोडा इलिब्रेट करण्याचा प्रयत्न सुरू होता वर्गामध्ये, परंतु मोठ्या स्क्रीनवर नाही दाखवला मॅडम. मोबाईलवर तुमच्याकडे दाखवला. नाहीये का मोठी स्क्रीन? नाही नाही मॅडम, आत्ता एक नाही का, सेकंड. आता आता 8 दिवस झाले त्यांनी इन्स्टॉल केला अच्छा इंटरॅक्टिव्ह काहीतरी पॅनल बोर्ड म्हणून, मागच्या अच्छा अच्छा, आठवड्यात. पहिले नव्हता. ओके. सर मीटिंगची रेकॉर्डिंग चालू केल्यावर असं दाखवते, कदाचित तुम्ही लिव्ह व्हाल, तर तुम्ही प्लीज जर लिव्ह झाला ना तर रिजॉईन करा परत एकदा मग. ओके ओके. काही दिसत नाही मला. बेंचेस पलटवता येतो का? बेंचेस पलटवता येते, 2-3 बेंचेस, 2-3 बेंचेस पलटाव इकडचे, 2-3 बेंचेस पलटाव बरं. पलटवायचे इथंच, पलटवा नाही ते 2-3 बेंचेस, 4 बेंचेस पलटाव म्हणजे झालं. तिकडे पण चांगला दिसतंय. तिकडे चांगला दिसतंय. इथे पलटव, तिकडे पण पलटवून घ्या 2-3. पुढचे 2 बेंचेस तिकडे पलटवून घ्या, झालं. तिथेच बसा. इकडच्या तोंडाने बसा. अजून एक पलटवा, पटकन पलटवा. एक पलटवा. Yeah, Sulakshna, you are a host. हाँ मैम, एक मिनट में चेक करती हूँ। ये लैपटॉप पे तो लोड ही हो रहा है। लेट मी चेक कि मैं इससे रिकॉर्ड, मोबाइल से होगा क्या रिकॉर्ड? नहीं, बट रिकॉर्डिंग स्टार्ट है। हाँ राइट, मैंने पहले जो किया हुआ था। ठीक है मैम। हाँ हाँ, ठीक है। सर ठीक आहे, कॅमेरा ऑन करा तुम्ही. राजेंद्र सर, कॅमेरा ऑन करा. हा, आणि माईक पण चालू करा. चालू आहे. ओके ओके, ग्रेट. अच्छा सर, तर तुम्ही सांगत होता की आता मोठी स्क्रीन इन्स्टॉल केली, स्मार्ट बोर्ड आहे का? म्हणजे 8 दिवस झाले मॅडम ते इन्स्टॉल केलंय त्यांनी, परंतु तिथं नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे ते त्यांच्या मोबाईलच्या नेटवर्कवर चालू केले होते. अच्छा अच्छा. आणि नंतर काहीतरी ते वायफाय वगैरेची सुविधा करायला पाहिजे असं त्यांचं इन्स्ट्रक्शन्स होते. आणि इथं वायफाय तर फक्त ऑफिस पुरता मर्यादित आहे. वायफाय फक्त ऑफिस पुरता ओके. मर्यादित आहे, आणि त्याचं एक्सटेन्शन काहीतरी घ्यायचं चालू होतं, पण ते सध्या झालं नाही. अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे सर, काही हरकत नाहीये. मी मुलांशी थोडंसं बोलते आणि मग तुमच्याशी ओके. बोलते. तर ओके, बोला. 10वीच्या ज्या मुली असतील त्यांना समोर आणा कॅमेऱ्याच्या. हां. ते 9वीच्या मुली. गर्ल्स, तुम्ही नावं सांगा तुमची. इकडे नाव सांगा ना. गुड आफ्टरनून मॅम. फक्त गुड आफ्टरनून. माझे पूर्ण अच्छा, नाव दिव्या गर्ल्स, आहे. दिव्या. हां, दिव्या.
माझे पूर्ण नाव दीपिका शामराव कुमरे मॅम. माझे अच्छा, पूर्ण नाव ओके. तुम्ही दोघी किती आवाज नाही येत आहे. हॅलो. हा सर, मी काय बोलतच नाही, मी ऐकतेय ना त्यांचं म्हणून. हा बोला ना. हा. अच्छा, मुलींनो मला सांगा, तुम्ही तिघी कितवी मधले आहात? कितवी मधले? 9th मध्ये. 10th मध्ये मॅम. 9th मधून आहात. नाही. अच्छा, 9th आणि 10th मध्ये. अच्छा. मुलींनो, तुम्ही ना थोडंफार जेवढ्या पण व्हिडिओज बघितले असतील, तुम्हाला त्या समजत होत्या का बेटा? हो मॅम. थोडा बहुत समजत होते, कारण आमच्याजवळ तेवढा उपलब्ध नव्हता, पण सरांनी आम्हाला म्हणजे समजून सांगत होते. असं अच्छा. व्हिडिओ बघत बघत ते मधून समजून सांगत होते. अच्छा, अच्छा, अच्छा. हां. ठीक आहे बेटा, ठीक आहे. अच्छा. तरी कुठल्या विषयाचे व्हिडिओ बघितले असतील? रासायनिक क्रिया, रासायनिक क्रिया हे अणूची समज, अणू. का म्हणते विज्ञानमधून पाठ वगैरे असं शिकवत होते. मध्ये मध्ये इंग्लिश पण शिकवत होते आणि अच्छा, बरं ठीक आहे. काही हरकत नाही बेटा. मला सांग, तुम्हाला 10वी नंतर कशामध्ये करियर बनवायचंय? काय घ्यायचंय तुम्हाला 10वी नंतर? हा, 10वी नंतर तुम्हाला काय करायचं? मला 10वी नंतर सायन्स घ्यायचं आहे मॅम. ओके. आणि तुला बेटा? दीपिका. सायन्स मॅम. तुला पण सायन्स घ्यायचंय. अच्छा. आणि मागे जी मुलगी बसलीये? सायन्स मॅम. सायन्स घ्यायचंय. ओके, ओके. ठीक आहे. सर, आणखी जे विद्यार्थी असतील ना, तर त्यांना माझा आवाज जातोय का? मला सगळ्यात तिथे असलेल्या विद्यार्थ्यांना सांगायचंय, की गर्ल्स, तुम्हाला ऑलरेडी माहितीच असेल, की आपण सायन्स आवाज घेतलं. क्लिअर नाही येत आहे मॅडम. आवाज कटत आहे मध्ये मध्ये. माझा आवाज क्लिअर नाहीये? हा. ऑडिओ माझा आवाज, एक आता सेकंड येत आहे. सर. आता येत आहे. हा, आता येतोय? हा. आता येत आहे. तर ओके. तर मला सगळ्या विद्यार्थ्यांना हे सांगायचंय, की मुलांना, तुम्हाला माहिती असेल, सायन्स घेतल्यावर सगळा अभ्यासक्रम इंग्लिशमधून असतो, माहितीये ना? पुस्तकच पूर्ण इंग्लिशमध्ये लिहिलेलं असतं. तर तुम्ही काय करू शकता ना, आतापासूनच खास करून त्यांना सायन्स घ्यायचंय. तर तुमचं सायन्स आणि गणितचं जे पुस्तक आहे बघा, त्याच्यामध्ये कंसामध्ये इंग्लिश शब्द दिलेले आहेत. इंग्रजीमध्ये त्याच शब्दाला काय म्हणतात ते दिलेले आहेत तुमच्या ऑलरेडीच पुस्तकामध्ये. तर ते शब्दार्थ तुम्हाला पाठांतर करावे लागतील. तरच तुम्हाला जाऊन 10वी नंतर 11वी मध्ये जे शिकवलंय ते समजेल, नाहीतर समजणारच नाही. तर ही एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्या. बाकी मुलांनो, आता ना आपण काय करणार आहोत, आता तुमच्याकडे मोठा स्क्रीन आलेलाच आहे ना, तर मी सरांशी बोलते आणि मग सर तुमच्यापैकीच कोणाला तरी प्रत्येक वर्गातून एक मॉनिटर बनवतील. मग तुम्ही लाईनीमध्ये व्हिडिओ बघा. लाईनीमध्ये व्हिडिओ बघा म्हणजे काय? आता जसं बघा 10वी ला पहिला धडा आहे गुरुत्वाकर्षण. तर त्याचा भाग 1, भाग 2 असे व्हिडिओचे 8 भाग आहेत. तर पहिला भाग नाही बघितला, डायरेक्ट 8वा भाग बघितला तर समजणार नाही ना काय शिकवलंय ते. तर लाईनीमध्ये व्हिडिओज ना बघून त्याचं वहीमध्ये नाहीतर एका रजिस्टरमध्ये ना लिहून ठेवायचं. उदाहरणार्थ जसं की आज 26 तारीख आहे. आज 26 नोव्हेंबरला भाग 1 बघितला. उद्या 27 नोव्हेंबरला भाग 2 बघितला. असे तुम्ही लाईनीमध्ये जर व्हिडिओज पाहिले, तर मग ते नक्की तुम्हाला समजतील, लक्षात राहतील आणि मग आपण त्या मोठ्या स्क्रीनचा फायदा करून तुम्हाला मार्क्स पण मग चांगले मिळतील. ठीक आहे? तर मग आपण काय करू आता? तर मी सरांशी बोलते. ते मोठा स्क्रीन आपण कसा वापरू शकतो त्याच्याबद्दल पण त्यांच्याशी डिस्कस करते. आणि त्याच्यानंतर तुम्हाला 2 महिने वगैरे अजून, आता आपला नोव्हेंबर संपायला येईल. तर कदाचित आपण जानेवारीमध्ये वगैरे परत एकदा असंच भेटू ऑनलाईन. आणि मग त्यावेळी मी तुम्हाला अजून डिटेलमध्ये प्रश्न विचारेल, जे मी आज नाही विचारत आहेत, कारण तुम्ही जास्त व्हिडिओज नाही बघितलेत, है ना? त्याच्यामुळे मग तुम्हाला उत्तर नाही देता येणार. तर काही हरकत नाहीये त्या बाबतीमध्ये. अच्छा, 8वी मधून सर कोणी आलंय? अनुराधा.
बोल नाव सांग. माझे पूर्ण नाव अनुराधा अजिंक्य टिलका, वर्ग 8वा. ओके. एकच मुलगी 8वी मधून? पलक कुठे आहे? हे दिसत नाही. तिला बोलवलं पलकला बोलवलं. बेटा तुला काय करायचं 10वी नंतर? काय करायचं 10वी नंतर तुला? आर्ट घ्यायचं. जोराने बोला, असं जोराने बोल. आर्ट्स इकडे सांग. घ्यायचंय. ओके. आर्ट्स घेऊन काय करणार पुढे मग? तुझ्या मनात जे आहे ते सांग. तुला काय करायचंय, काय बनायचंय? डॉक्टर बनायचंय. आर्ट घेतलं तर डॉक्टर बनते का? तुला माहिती आहे ना? तू असंच सांगितली नाही का? डॉक्टर बनायचं आहे तर आर्ट ठीक घेऊन आहे. नाही बनता येत काहीच ना. हरकत नाहीये. हां. अच्छा तिला डॉक्टर बनायचंय पण आर्ट्स घ्यायचंय. ओके. ठीक आहे बेटा. ठीक आहे. काही हरकत नाही. ती लहान आहे ना अजून एवढं 8वी मध्येच आहे. इट्स ओके. काही हरकत नाही. सर मुलांचा वर्ग चालू असतील तर हे मुलं वर्गात गेले तरी चालतील. मी ह्याच मुलांशी परत जानेवारीमध्ये वगैरे असंच आपण ऑनलाईन कनेक्ट करू तर भेटेल मी. तर आता मी तुमच्याशी थोडंसं बोलते सर. मुलांना बाकी वर्गामध्ये तुम्ही घालवू शकता. ठीक आहे. आपापल्या वर्गात जा तुम्ही. आपल्या वर्गाचे. ठीक आहे. हां. सर बोला. आपण ना काय करू शकतो बघा. तुमच्याकडे तो इंटरॅक्टिव्ह बोर्ड म्हणजे स्मार्ट बोर्ड आलाय बहुतेक, है ना? स्मार्ट बोर्ड आला असेल, ज्याच्यामध्ये आपण बरोबर. व्हिडिओज पण दाखवू शकतो. त्याच्यावर स्केच पेनने लिहून शिकवू वगैरे पण शकतो. हां. तसा वाला बोर्ड हां. आला असेल तुमच्याकडे ना. तेच. तर आपण काय करूया ना सर, शाळेमध्ये एखादा लॅपटॉप आहे? नाही, लॅपटॉप नाही. अच्छा. तुम्हाला माहिती आहे आपण ना त्या इंटरॅक्टिव्ह बोर्डला मोबाईल पण जोडू शकतो. मोबाईलवर तुम्ही जे काही बघताय ना, ते त्या मोठ्या स्क्रीनवर दिसेल. फॅमिलियर त्याच्यामध्ये नाही ना आपल्याला. एक आता माझ्यासाठी काही नवीनच असणार ते. हां, सर म्हणून मी तेच सांगते, की हां, हां, हां. आपण ना एका स्कूलला असंच कनेक्ट करून दिलं, की त्याच्यामध्ये हां, कास्ट स्क्रीन म्हणून लावल्यावर एक ऑप्शन दिसतो. तर ते एखाद्या टेक्निकल हां. कोणा गोष्टीची माहिती ना, तो जो माणूस हां, आलेला होता ना स्मार्ट बोर्ड जोडण्यासाठी तुम्ही म्हणत होता वायफाय लागेल वगैरे. हां, तर हां, तो किंवा आणखी कोणी असेल ना त्यांना हां. बोलवून त्यांना सांगा, की आम्हाला सांगा, की आपला जो स्मार्टफोन आहे तो कसा जोडायचा. तर मला वाटते वायरची नागपूरवरून आले होते ते मला वाटते संध्याकाळी. मग इथं बसवून मग पुन्हा कुठेतरी दुसऱ्या शाळेत जायचं आहे म्हणे. ते मग नंतर मग त्यांचं काही पुन्हा भेट काही झाली नाही आपल्याला. आणि ते इकडं नेट नसल्यामुळे ते सध्या आहे तर आहे, इन्स्टॉल करून आहे, परंतु ते वर्किंगमध्ये नाही आहे. सर बघा त्याला ना लाईटला ऑन करून त्याला इंटरनेटची पण गरज नाही. नेट नाही. आपण हां, हां, अच्छा. बिना इंटरनेटची इंटरनेटचं. गरज हां, नाहीये. कारण मोबाईलमध्ये इंटरनेट आहे ना. हां. तर मोबाईलला त्या परंतु स्मार्ट बोर्डला मोबाईलमध्ये पण चालत नाही ना मॅडम. मोबाईलमधला पण नाही तर कधी-कधी कव्हरेज अच्छा देते, तिथे कधी-कधी नाही इंटरनेट देत मॅडम. हॅलो? हॅलो? अच्छा सर मग आपण काय करू आता शकतो ना? हां, माझा आवाज येतो? हां. आम्ही मोबाईलमध्ये दाखवत होतो आणि आपण तुमचा जो टॉपिक संपल्यानंतर मी ओरली त्यांना त्याच्यामध्ये नेमकं काय त्यांना अडचणी यायच्या ते थोडंसं ब्लॅकबोर्ड थोडा एक्सप्लोर करून देत होतो मी. बाकी आणि आमचा जो रेग्युलर क्लासेस तर चालूच आहे. आता सध्या डिसेंबर महिना आहे. डिसेंबर, जानेवारी 2 महिने आहे 10वी साठी. फेब्रुवारीमध्ये प्रॅक्टिकल सर एक्झाम्स राहते. आपलं त्याच्यामुळे हॅलो? हां, मी ॲक्चुअली तेच म्हणते बघा. आपली जी हां, जनरल मीटिंग झालेली ना, ज्या मीटिंगला हां, तुम्ही हां. तुमचं स्कूल ॲब्सेंट राहिलं, तर त्या हो का? मीटिंगमध्ये मी हेच केलं, की इंटरनेटचा हां, जरी इश्यू असला, तरी आपण व्हिडिओज हां. डाउनलोड करून पण हो, मुलांना हो. दाखवू शकतो. बरोबर आहे. तर मी काय करता करेल येतं. त्या हां, करता मीटिंगची येतं. लिंक मी तुमच्याबरोबर शेअर करते. हां, हां. हां, मग त्याच्यामुळे मग तुम्ही काय करू शकता मोबाईलमध्येच व्हिडिओ डाउनलोड करून तो मोबाईल हां, त्या हां, हां. स्मार्ट टीव्हीला कनेक्ट केला, की मग अच्छा. ठीक. इंटरनेटची काही हो. जास्त गरज नाही. गरज नाही. तर हो, सुरुवात बरोबर आहे. चालू होण्यापूर्वी जसं इंटरनेट लागेल तेवढं तर चालतंय तुमच्याकडे. आता जसं तुम्ही माझ्याशी कनेक्ट हॅलो? झालाय. स्टार्ट म्हणजे है ना? कसं स्टार्ट करताना काय? म्हणजे फक्त मीटिंग हां. जसं व्हिडिओ चालू करताना फक्त YouTube उघडायला फक्त थोडं इंटरनेट लागेल.
अच्छा, लागते नाही? त्याच्यानंतर हां. एकदा व्हिडिओ चालू झाले व्हिडिओ चालू झाले की मग आपल्या इंटरनेटची मोबाईलमध्ये गरज डाउनलोड आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड केलेलं ऑलरेडी क्लिप असते ते त्याच्यावर दाखवताना हो, नेटची गरज भासते का पुन्हा? हां? नाही लागत. नाही. नाही. आपल्या मोबाईलमध्ये ऑलरेडी डाउनलोड करून आहे समजा. ते मग मी आपण तेच त्याच्यावर सांगते. दाखवताना हां. नाही इंटरनेटची गरज. आपल्या मोबाईलमध्ये हां, नाही डाउनलोड लागत. आहे ना ऑलरेडी ते परत हां, दाखवायला हां, हां. गरज नाही हां, इंटरनेटची. हां, 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 तर हां. मग काही प्रॉब्लेम नाही येणार. तर अच्छा. ती मीटिंग जी आहे ना त्याची लिंक पाठवून देईल सर प्रिन्सिपल मॅडमचा हां, ज्यांचा नंबर माझ्याकडे आहे. हां, तर हां, ती हां, तुम्ही आणि जे पण 8वी ते 10वी चे शिक्षक आहेत आणि तुमच्या हं, हं, शाळेमधले जे स्मार्ट विद्यार्थी ज्यांना हे सगळ्या हं, टेक्निकल गोष्टी समजतील, तर ते हं. बसून बघा आणि स्मार्ट टीव्हीला जे आहे मोबाईलवरती कसं जोडायचं, त्याचा हां, पण मी डेमोवाला YouTubeवर व्हिडिओ भेटेल एखादा, मी ते पण तुम्हाला पाठवते. मग तो हां. व्हिडिओ ठीक. बघून बघून ते म्हणजे 2 हां, मोबाईल, एक मोबाईलवर व्हिडिओ बघा कसं हां, करायचंय आणि हां, दुसरा हां. मोबाईल तो वापरा जो तुम्हाला जोडायचा आहे टीव्हीशी. तर अच्छा. मग तो जोडला, की मग त्या मोबाईलवरची सगळी स्क्रीन तुमच्या हं. टीव्हीवरती दिसेल. है ना? हां, म्हणजे हां. टीव्हीचा रोल फक्त हेच असेल, की मोबाईलवरचं मोठं करून त्याच्यावर दाखवणं. बाकी दाखवायचं. हां, टीव्हीची काय बरं. दुसरी काही गरज नाहीये मग. बरोबर आहे. हां. सर. तर आता आणखी 2-3 गोष्टी महत्त्वाच्या सर ज्याच्यासाठी आपली मीटिंग ठेवली आहे. तर एक हं, गोष्ट ही करा जसं मी मुलांना आता सांगितलं, हं. की तुम्ही ज्या पण व्हिडिओज दाखवणार ना, त्या लाईनीमध्ये त्यांना व्हिडिओज दाखवा आणि हां, मुलांना मॉनिटर बनवून त्याचा रेकॉर्ड मेंटेन करायला सांगा सर. जसं हां, भाग 1, भाग 2 किती-किती तारखेला दाखवला, तरच हां, त्यांना समजेल नाही तर समजणार नाही. आता हां, ही गोष्ट ना सर महत्त्वाची याच्यासाठी आहे बघा, एकतर विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईलच. शिवाय हां, ना, तुमच्या शाळेमधलेच काही विद्यार्थी खूप उत्कृष्ट मार्कांनी चांगले पास झाले ना सर यावर्षी, तर आपण हां. त्यांना ना स्कॉलरशिप देणार आहे. ओके. आणि त्यांना तांत्रिक हेल्प व्हावी म्हणून काही निवडक विद्यार्थ्यांना आपण लॅपटॉप सुद्धा देणार आहे. आपला हा प्लॅन आहे. आणि हां, असं नाही की फक्त विद्यार्थ्यांसाठीच. आता बघा हं. ऑल अराउंड तर तुम्ही तिकडे काम करताय टीचर्स, हां, हेडमास्टर. हां, तर मग हां. ज्या शाळा हा खूप चांगल्या पद्धतीने उपक्रम राबवू शकतील, त्या हं. शाळांना सुद्धा काहीतरी सन्मान म्हणून देण्याचा आपला प्लॅन आहे. तर त्याच्यामुळे हा उपक्रम सुरुवात करायची ह्याची खूप गरज आहे. आणि सर हं. आणि असं नाहीये. आपला जो एम-ओ-यू साइन झालाय शाळांबरोबर, तो 5 वर्षाचा आहे. हां, ह्या 5 हां, वर्षामध्ये आपण काय करणार आहोत, तुमचे जे विद्यार्थी 10वी-12वी चांगल्या मार्कांनी पास आउट होऊन बाहेर पडतील, तर त्यांना हां, पुढचं शिक्षण पण फ्रीमध्ये हां, मिळावं, स्कॉलरशिप मिळावी आणि त्यांना हां. चांगल्या ठिकाणी जॉब पण लावून देणं. तर असं आपला हं. ना लाँग टर्म प्लॅन आहे सर. तर अच्छा. तो तेव्हाच होऊ शकेल ज्यावेळी ह्या वर्षी आपली सुरुवात चांगली होईल, है ना? तर हां, सुरुवातच आहे ही. तर त्याच्यामुळे जर सुरुवात आता तुमचं दिवाळीच्या आधी दाखवून वगैरे नसतील जरी झाले, तरी काही हरकत नाहीये. पण हां. आता तुमच्याकडे स्मार्ट हं, टीव्ही पण आलाय, तर त्याच्यामुळे हं. तुम्ही त्यांना दाखवू शकता. हां, इंटरनेटचा काही इश्यू नाहीये, कारण ऑफिसमध्ये तरी वायफाय आहे, है ना? तर हां, ऑफिसमधल्या वायफायलाच मोबाईल कनेक्ट करून मोबाईलवर डाउनलोड केलं आणि ते हां, हां, टीव्हीवर दाखवलं, की प्रॉब्लेम हां. सॉल्व्ह होईल. बरोबर. तर सर ही पहिली महत्त्वाची गोष्ट होती. सर हां. दुसरी गोष्ट म्हणजे बघा आपल्या ग्रुपमध्ये मी वारंवार Google फॉर्मबद्दल टाकलेलं आहे बघा सर. हां, 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 हां. तर तुमच्या शाळेकडून झालाय का तो Google फॉर्म भरून? हो मॅडम 9th क्लासचे पूर्ण मुलांचं मी केलेलं आहे. 10th क्लासच्या क्लास टीचरने 10th क्लासचा केलेला आहे. मला पक्का माहिती आहे. अच्छा. 8वीचं 9th राहिलंय क्लासचे का? 9th क्लासचे 26 पूर्ण झाले. फक्त त्या दिवशी मी मेसेज पण वाचला आहे. फक्त त्या दिवशी काय झालं 16 मुलांचा एका याच्यामध्ये तुम्ही टाकलंय 16 मुलांचं झालं म्हणून आणि नेक्स्ट जे 10 मुलं आहेत ना, त्यांचं जो शाळेच्या नावामध्ये कुठेतरी गॅप मेंटेन नाही झाला हां. वाटतं सेकंडरी आश्रम स्कूलमध्ये. त्याच्यात थोडंसं काहीतरी गडबडमुळे ते नाव वेगळं वाटत असेल तुम्हाला. परंतु एकच शाळेचे 26 मुलं ओके झाले. मी बघितले त्या दिवशी. मेसेज टाकला होता आपण. राइट, राइट. तुमच्या हां, शाळेचं नाव आहे ना? हां, सर हां. हे 8वीच्या मुलांचं झालंय मग? ते थोडंसं मला कन्फर्म नाही मॅडम. परंतु 9वी आणि 10वी क्लिअर झालंय. ठीक आहे सर. कारण मग इकडे त्यांना इकडे 8वीच्या हां. पण सांगा, की इथे ते तसं कसं आहे, इथे स्टॉपच नाही आहे मॅडम. फक्त 2च टीचर आहोत. आ, आणि सर काय करू शकता नवीन माहिती आहे का? अपॉइंटमेंट झाले नाही आणि काय काम काय म्हणतात ते काहीतरी एक संस्था आहे. त्या संस्थेमार्फत अपॉइंट होणार होते कॉन्ट्रॅक्ट बेसवर. परंतु हं. असं काही प्रक्रिया झाली नाही पूर्णपणे ते काही. होत आहे ते. प्रोग्रेसवर आहे ते. येतात असं म्हणतात की येतात टीचर्स. अच्छा. सर मला सांगा तुमच्या हां. शाळेमध्ये ना हं. कुठल्या-कुठल्या सब्जेक्टच्या टीचरचा शॉर्टेज आहे?
आता आमच्या शाळेमध्ये मॅथेमॅटिक्स आत्ता आजच कोणीतरी आले जॉइन व्हायला. त्या थर्ड पार्टीकडून. अच्छा, अच्छा. मॅथेमॅटिक्स नव्हता आणि एक आता आर्ट्सचे 3 असतात, सायन्सचे 1 आणि मॅथेमॅटिक्स असे असतात ना. मॅथेमॅटिक्स जॉइन होणार आहे वाटते आज काहीतरी हं, आणि आर्टचं पुन्हा एक कमी आहे. हं. एक आपले तर हेडमास्टर 8वी आहे ते इंग्लिशसाठी. 10वी मध्ये 8वी हॅलो? ते 10वी मध्ये कुठल्या विषयासाठी नाहीयेत? हां, तेच म्हणतो ना. तर आर्ट्सचे 3 असतात टीचर आणि सायन्स आणि मॅथेमॅटिक्स एक-एक असतात. तर त्याच्यामध्ये हं. मॅथेमॅटिक्सचं आलेलं आहे, पण आर्टमधलं एक पुन्हा व्हॅकंट आहेच. म्हणजे सोशल सायन्ससाठी. हां, हां. अच्छा, सध्याच्या घडीला एस-एस-टीसाठी टीचर नाहीये तुमच्याकडे. चालू आहे. तर ते आता जे आहे तर गणितवाला आल्यानंतर थोडं मेन जो प्रॉब्लेम आहे सॉल्व्ह झाला असं वाटतंय. अच्छा, अच्छा. ठीक आहे सर. सर तुमच्या हां. शाळेमध्ये 11वी-12वी पण आहे का? नाही आहे मॅडम, नाही. 11वी-12वी नाहीये आणि हे पूर्ण मराठी मीडियम स्कूल आहे? हां, मराठी मीडियम स्कूल. अच्छा, ठीक आहे सर. सर तिसरी गोष्ट आपण ना महिन्यातून एकदा मुलांसाठी हं, ना स्पेशल क्लासेस घेणार आहोत. फक्त एकदाच हं. महिन्यातून. स्पेशल क्लास म्हणजे हं. जसं की सायबर सिक्युरिटी काय असते, इंटरनेटचा हां, सेफ वापर हां. कसा करावा, गुड टच, हां, बॅड हां, टच हां. असे काही हां, हां. जनरल टॉपिक. तर हां, तुमच्या स्कूलला जर वायफायचं झालं तोपर्यंत प्रॉब्लेम सॉल्व्ह, तर त्यांना लाईव्ह हां, जॉइन करवा मीटिंगमध्ये आणि जर हां, लाईव्ह मीटिंग प्लीज जॉइन झाली, तर YouTubeवर हां, रेकॉर्डिंग तर येतेच. तर ती तरी नक्की त्यांना दाखवा विद्यार्थ्यांना. हां, हां, हां. ठीक आहे. सर माझा अजून हा प्रश्न होता, की तुमची ही जी शाळा आहे, तर ह्या विद्यार्थ्यांचे जे पेरेंट्स आहेत, पालक आहेत, ते हं. प्रामुख्याने काय व्यवसाय करतात? ते काही खूप असं काही विशेष म्हणून नाही मॅडम. त्यांच्याकडे छोटा सर स्वतःचा आणि बाकी बाकी काही विशेष म्हणून नाही त्यांच्याकडे. नाही थांबा, तुमचा ना आवाज ब्रेक झाला. परत प्लीज सांगाल का? हां, बोला. तेच काय व्यवसाय करतात पेरेंट्स? हां, थोडंफार त्यांच्याकडे खूप जास्त प्रमाणात जमीन नसते. एखादा एकर वगैरे राहते कोणाकोणाकडे, कोणाकोणाकडे तेही राहत नाही आणि अच्छा, अच्छा. ते सर थांबा, मी तुमचा कॅमेरा ऑफ करते. वगैरे करायला हां, हां, सर मी कॅमेरा तुमचा थोड्या वेळासाठी बंद केलाय, कारण तुमचा आवाज कट व्हायला लागला. अच्छा. ठीक आहे. सर इथे तुमच्या शाळेमध्ये मुलगा आणि मुलगी दोघं पण शिकतात ना? हो, हो. हो, ओके हो. सर. सर मुलींचं शिक्षण कसं आहे? म्हणजे जे पालक आहेत ते मुलींच्या शिक्षणाला घेऊन जागृत आहेत का? कारण काही हां, त्या तो वर्षापूर्वी तो नाही, नाही. ते काही प्रॉब्लेम नाही आहे. ते असं काही प्रॉब्लेम नाही आहे. ते सगळं मुली, मुलं सर्वांना शिकवावं असं त्यांचं राहते. त्याचं काही अडचण नाही आहे. ठीक आहे. सर हां, 10वी नंतर तुमचे जे हं. विद्यार्थी आहेत ते मग काय करतात प्रामुख्याने? हॅलो, आवाज नाही आला मॅडम. 10वी नंतर जे तुमचे विद्यार्थी आहेत ना, ते हं. काय करतात? उच्च शिक्षण हां. घेतात का? हो, हो. हो, घेतात मॅडम. असं काही नाही. म्हणजे 10वी नंतर 11वी 12वी ऑलरेडी या एरियामध्ये अवेलेबल आहे. त्याच्यामुळे काही विषय नाही आहे. आणि काही लोकं आय-टी-आय वगैरे करतात, पॉलिटेक्निकला पण जातात. आणि आता 12वी नंतर मग काही निवडक मुलं सायन्समध्ये पुढे जातात आणि काही मुलं मग आय-टी-आय सारखं काही छोटं नर्सिंग वगैरे असं काही डिप्लोमा वगैरे करतात. अच्छा. आणि सर असे किती विद्यार्थी असतील, की 10वी-12वी तर चला झाली, पण उच्च हां. शिक्षण काही कारणामुळे हं. घेऊ नाही शकले हां, आणि हां. घरची परिस्थिती म्हणा किंवा त्यांचा अभ्यास त्यांना झेपेना म्हणा आणि हं, हं. त्याच्यामुळे काहीच झालं नाही, म्हणून ते पालकांप्रमाणे ते पण शेतीच करायला लागले. असे किती विद्यार्थी असतील? असं असं नाही सांगता येत मॅडम, की आर्थिक परिस्थिती ठीक नसल्यामुळे त्यांनी पुढचं शिक्षण घेतलं नाही, असं म्हणण्यालायक तर काही वाटत नाही मला. हं. हं. अ, आता प्रत्येकाचं आपापल्या इंटरेस्ट प्रमाणे राहते. परंतु ते मला हं. झेपत नाही म्हणून मी शिकलो नाही असं वगैरे मला नाही जाणवत. कारण आता मागच्या वेळी गरीबातला गरीब विद्यार्थी पण आता आज उस्मानाबादला आता 12वीत आहे तो. नीटच्या क्लासेसमधून सिलेक्शन होऊन त्याला एक कुठलंतरी फाउंडेशन आलं होतं तिकडे आमच्या शाळेतून एक मुलाचं सिलेक्शन झालं. तो आता 12वीत आहे आणि मध्ये-मध्ये बोलते माझ्याशी तो. सुरुवातीला त्याला थोडं अडचण व्हायचं एकदम इंग्लिश मीडियममध्ये कसा
मला थोडं अडचण होत आहे सर. मध्ये कॉन्टॅक्टमध्ये राहायचं माझ्या वसतिगृह वॉर्डनच्या फोनवर बोलायचं माझ्याशी. मी त्याला थोडं सर्च करायचं की होते सर्वांना होते असा प्रॉब्लेम. मलाही झाला होता म्हटलं, पण असं काही विषय नाही. त्याला थोडं जे काही माझ्या परीने गाईडलाईन द्यायचं होतं, त्याला सपोर्ट थोडंसं जेवढं माझ्याकडून शक्य आहे तेवढं मी केलेलं आहे. आज 12वीत आहे तो. व्यवस्थित आहे मॅडम आणि त्याचा चांगलं प्रोग्रेस दिसत आहे मला. होऊ शकते आता नीटमध्ये काहीतरी रिझल्ट मिळेल आपल्याला त्याचा. सर हे तर तुम्ही बरोबर बोलताय, की ज्यांना करायचंय ते डेफिनेटली करतातच. पण तेच मी विचारते, की काही मुलं मग असे पर्सेंट असतात ते नाहीच करत. ते असे मग शेतीकडे वळणारे तरी किती 50% विद्यार्थी असतील? शेतीकडे नाही वळत मॅडम. ITI तरी करतात, 12वी पर्यंत तरी करतात. नंतर मग इकडे जे ट्रेनिंग्स होतात काही पोलीस भरतीसाठी वगैरे तयारी म्हणून काही ट्रेनिंग्स दिले जातात शासनाकडून. ते अटेंड करतात. त्यामध्ये ते म्हणजे त्यांचं इंटेन्शन राहते, की मला काहीतरी व्हायचं आहे. पोलिसमध्ये म्हणा किंवा ते फॉरेस्ट अच्छा. डिपार्टमेंटमध्ये म्हणा किंवा नर्सिंगमध्ये म्हणा. तर असं ओके, ग्रेट. चला ही चांगली गोष्ट आहे. सर मला हे बिलकुल. अच्छा. चला बरं आहे. चांगली गोष्ट आहे. सर तुमची 8वी, 9वी, 10वी चे किती विद्यार्थी आहेत? 9वीला 26 आहे आणि 10वीला 25 आहे आणि 8वीला 22 आहे मॅम. अच्छा, अच्छा. ओके, ग्रेट. म्हणजे बऱ्यापैकी आहे संख्या. ना खूप कमी आहे, ना 20च्या खूप वर. जास्त आहे. हो, हां, ठीक आहे. हां. सर ह्या वर्षीचा आपला 2024-25 चा 10वी चा रिझल्ट कसा होता? ठीक होतं मॅडम. 25 मुलं बसले होते एक्झामसाठी. 3 लोकांचं थोडंसं क्लिअर झालं नाही. अ, हं. 21 मुलं पास झाले, आणि सर 22 मुलं पास झाले. ओके आणि जो टॉपर होता त्याचे किती टक्के होते? हं. हां, टॉपर आता हा थोडासा मला बोलायला आवडेल मला. जो टॉपर म्हणून जो होता, त्याच्यापेक्षाही जो खाली ज्याला एव्हरेज मार्क्स होते, तो आज उस्मानाबादला आहे मॅडम. सर ठीक आहे, चांगलं आहे. तरी पण टॉपरचे किती हां. टक्के होते? टॉपर ते आता किती टक्के मला तेवढं आठवण नाही मॅडम एक्झॅक्टली. परंतु असं काही म्हणजे त्याच्याकडून अच्छा. काहीतरी खूप काही होतंय असं सांगायला काही वाटलं नाही मला. तो टॉपर नसताना तो चांगलं करत अच्छा. आहे. तो माझ्यासाठी टॉपर मानतो मी. एव्हरेज मार्क्स आहे त्याचे. परंतु हां, त्याचं बरोबर. इंटेन्शन, त्याचं कन्सिस्टन्सी कोणत्याही कामामध्ये, तर त्याला पुढे गेला तो असा. हं. राइट, राइट, राइट. तर सर आपले जे शाळेचे वसतिगृह आहेत, हां. ते तिथे सगळ्यात आधी तर ती पक्कं बांधकाम केलेल्या बिल्डिंग्स आहेत? थोडंसं इथं अडचण आहे मॅडम. काय हे खूप जुनी शाळा आहे मॅडम. याच्यासाठी मागच्या 10 वर्षापासून हे प्रयत्न सुरू होतो जागेसाठी वगैरे. मग फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून जागा अलॉट केलेला आहे आणि 2 वर्षापासून काम सुरू आहे बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचा वेगळ्या साइटवर आणि आताही पण आपण जी शाळा जी आता सुरू आहे, ते एक टेम्पररी व्यवस्था आहे ना. एवढ्या अच्छा. वर्षापासून जे फेड्स आहे आणि इथं म्हणजे पाहिजे तसं पूर्णपणे व्यवस्था नाही आहे. पण तशी आपण काम चाललंय. बिन जे काही होते ते चालू आहे. कारण मेन कन्स्ट्रक्शन दुसरीकडे चालू आहे. प्रोग्रेस काही हँडल करते त्याची एखादा वर्ष तरी अच्छा, अच्छा, अच्छा. ठीक आहे सर, ठीक आहे. सर मला हे विचारायचं होतं, की तुमच्याकडे ही जी शिक्षकांची कमतरता होती, ही गेल्या वर्षी पण होती का? गेल्या वर्षी कसं होतं मॅडम, त्या त्या पिरियड बेसवरती अपॉइंट करण्यात आला होता. कॉन्ट्रॅक्ट बेसवर घेतले होते त्यांना. पण यावर्षी ते कोणत्यातरी संस्थेकडे ते पूर्ण काम दिलेलं आहे. त्याच्यामुळे जो मागच्या वर्षी जसं घेतलं तसं घेता नाही यावर्षी. ते संस्था पुरवत आहे. अच्छा, अच्छा, अच्छा. ठीक आहे, हां. ठीक आहे. सर तर तुमच्या शाळेमध्ये लाईटचा काय इश्यू आहे? इंटरनेट तर नाहीये ठीक आहे चला. लाईट पण सारखी येते जाते का? हो, हो. लाईट त्याला काही सांगता येत नाही मॅडम, कधीही जाऊ शकतो. कारण हा थोडंसं जंगलचा भाग पडते. मध्ये कुठेतरी काहीतरी कारणामुळे डिस्कनेक्ट होते. मग जाते, येते, परंतु असं कंटिन्यू राहते असं नाही होत. येते पण सर जाते रोजच लाईट असं. जाते? रोजच हां, लाईट जाते? साधारणतः जात राहते. साधारणतः जातेच. 1-2 दिवसात तरी जातेच. अच्छा, असं काही अच्छा, अच्छा. नेमकं सांगता येत नाही. नेमकं म्हणजे रोज जाते असंही नाही म्हणता येत, जात नाही असंही नाही. असं आहे. राइट, राइट. ठीक आहे. सर माझ्या बाजूने झालं सगळं तुम्हाला सांगून आणि विचारून.
हा. तर आता हा. फक्त प्लीज एवढं करा, की लाईनीमध्ये त्यांना व्हिडिओ दाखवा. मी मॅमच्या ठीक. नंबरवरती आता व्हिडिओच्या लिंक पाठवते. मागची जी हा. आपली मीटिंग झालेली त्याची लिंक हम्म. आणि दुसरं मोबाईल आपल्या स्मार्ट बोर्डला कसा हम्म. कनेक्ट करू शकतो, त्याची पण हा. YouTubeची लिंक पाठवते. तर हा. कोणाची तरी हेल्प घेऊन आधी तो टीव्हीला मोबाईल जोडून घ्या हा. आणि त्याच्यानंतर ना मग मुलांना सांगून ते रेकॉर्ड मेंटेन करून व्हिडिओ दाखवा. मग आपण सर जानेवारीमध्ये वगैरे भेटू परत मग. ठीक आहे. हं? ठीक आहे. ठीक आहे सर. थँक्यू. थँक यू सर. थँक यू जॉइन हा. करण्यासाठी. थँक यू सो मच. धन्यवाद. आता चांगलं करून घ्या बाबा. आपल्याकडे सगळं परिस्थिती गंभीर आहे. त्यांना वाटतं की आपण मस्त हाय-फाय आहे. इथं काय आहे? काय हं? इथं काहीच नाही. आणि सर तुम्ही मीटिंग लीव्ह केली तर चालेल सर. प्रेमा मॅम. सुलक्षणा भी है, इसको स्टॉप कर दो रिकॉर्डिंग को। हाँ मैम, मैं ना मोबाइल पे हूँ ना, वही ऑप्शन ढूंढ रही हूँ कि कैसे स्टॉप करूँ। प्लीज आप कर दोगे क्या? यार ये मीटिंग रूम ना आज कुछ मिसबिहेव कर रहा है। मेरे भी सिस्टम पे नहीं ऑन हो रहा है और संगीता के भी। हाँ, लैपटॉप पे खुल ही नहीं रहा। तो मेरे को लगता है कि हमें सारा मीटिंग लिंक ना जनरेट नया करना पड़ेगा। हो सकता है कुछ टाइम से यूज कर रहे हैं इसीलिए ऐसा हो रहा हो। क्या मालूम, मोबाइल पे तो हो रहा है। नहीं, मुझे नहीं लगता लिंक का इशू है। हो सकता है ये गूगल मीट का कोई इशू हो सकता है, मैं लेकिन पर मोबाइल पे तो चल रहा है, हाँ सिस्टम पे वही क्यों ना, नहीं? तो सिस्टम वो क्यों नहीं चल रहा है? वो देखना पड़ेगा मैम। मैम आप रिकॉर्डिंग स्टॉप कर दीजिए ना। अरे तो सिस्टम पे आना पड़ेगा ना, मैं भी मोबाइल पे ही हूँ। अच्छा देखती ठीक हूँ, है। एक लैपटॉप पे खुल सेकंड ही नहीं रुकिए, रहा था। व्हेन आई ट्राइड तो लैपटॉप पे खुल ही नहीं रहा था। तो एक मैं सेकेंड, काम करती हूँ। एंड मैं कॉल एंड करती हूँ, एक बार देखती हूँ फिर से। हाँ हाँ